मी लीना तुम्हा सर्वांचे अन्नपूर्णत्व किचनमध्ये स्वागत करत आहे. आता थंडीच्या पिरियडमध्ये मार्केटमध्ये असे छान मटार ताजे ताजे विकायला येतात. तर त्यापासून आता आपण एक नवीन अशी छान नवीन डिश जी सगळ्यांना लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असं मटार रोल बनवूया. एक बटाटा घेतलाय आणि बटाटा हा कच्चा आहे, त्याचे साल काढून घेतलेले. आणि एक कांदा घेतलाय, अर्धी वाटी मटार घेतलेला आहे, त्या शेंगा छान अशा सोलून स्वच्छ धुतलेला मटार आहे आणि कोथिंबीर आहे. आता बटाटा हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि कच्चा असल्यामुळं आता तो मिक्सर मधून मी काढणार आहे. तर मटार पण हा कच्चा आहे. आता हे दोन्ही पण आपण जाडसर असं मिक्सर मधून फिरून घेणार आहे. आता गॅसवर मी पॅन ठेवलाय आणि आता त्याच्यात तेल घालते. तर गॅस फुल केलेला आहे. अगोदर मी जिरा टाकते. छान असे जिरे चांगले असे लालसर होईपर्यंत असे तळायचे, म्हणजे तडतडून द्यायचे. आता या स्टेपवर मी याच्यात कांदा घालते. थोडासा अगदी गुलाबी होईपर्यंत त्याला असं फ्राय करायचं. आता थोडासा गुलाबी असा कलर आला आपल्या कांद्याला. आता याच्यामध्ये ह्या स्टेपवर मी लसूण, आलं, हिरवी मिरची हे 7 ते 8 मिरच्या घातलेल्या आहेत. कमी तिखट आहे ह्या. आणि आता याच्यात परतून घेते. धना पावडर 1 चमचा. आता मटार आणि बटाटा आपण असा मिक्सर मधून जाडसर दळून घेतलेला आहे, तो आता मी याच्यात घालते. मग याच्यात परतून घ्यायचं चांगलं, कारण ते कच्चं असल्यामुळे ते छान असं परतून घ्यायचं. आता याच्यामध्ये मी चाट मसाला अर्धा टेबलस्पून हळद आणि गरम मसाला 1 टेबलस्पून. हे चांगलं असं परतून घ्यायचंय. आता या स्टेपवर मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहे आणि कोथिंबीर घालूया. कोथिंबीर भरपूर घातली तरी छान चव येते. याच्यावर आता 1 मिनिटभर अशी वाफ घ्यायची आहे, म्हणजे हे कच्चा मटार आणि कच्चा बटाटा असल्यामुळं त्याला समस्त हे सारण असं सगळं असं मोकळं होईपर्यंत त्याला परतवायचंय. 1 ते 1.5 मिनिटं झालाय जवळजवळ. आता आपण चेक करूया. मस्त छान वाफ आली आहे आणि आपला बटाटा मटार छान असं शिजलं आहे, तुम्ही पाहू शकताय. आता आपण मटार रोल करायला तयार आहे आपली भाजी. मटार रोल बनवण्यासाठी ब्रेडचा वापर करतात. तर मी आता हा ब्राऊन ब्रेड घेतलेला आहे. तुम्ही साधाही ब्रेड वापरला तरी चालू शकतो. तर आता अगोदर याच्या कडा काढून घ्यायच्या आहे. कडा का काढायच्या की रोल बनवताना असं हे साईडनी कडक असल्यामुळे ते फोल्ड होत नाही, त्यामुळे आपण ह्या कडा काढून घेणार आहे. तर आता आपण ह्याच्या कडा काढून घेतलेले आहे आणि हे सगळी ब्रेडची जाळी असती, तेल आपलं आतमध्ये जाण्याची जास्त शक्यता असते. तर ते तेल जास्त जाऊ नये, त्याच्याने तेलकट रोल तयार होतात. तसं होऊ नये म्हणून मी काय करणार आहे, अगोदर आता हे लाटण्याच्या साहाय्याने असे जोर देऊन असे प्रेस करायचं आणि दाबून ती जाळी अशी बंद करण्याचा प्रयत्न करायचा आहे. असं लाटून घ्यायचंय, म्हणजे असं पॅक करायचंय. तर तुम्ही पाहू शकताय मस्त असं लाटले गेलंय आणि ते पूर्ण अशी होल म्हणजे जाळी पूर्ण अशी पॅक झाल्यासारखी झालेली आहे. तर आता आपण याच्यावरती पाण्याचा असा शिपका मारायचा आहे, किंवा मी असं स्पूनने याच्यावर घालणार आहे. त्याच्याने काय होतं, रोल बनवताना तो चिकटले जातो. तसं थोडंसं पाणी असं इकडं असं हे टाकत राहायचंय, नाहीतर असं करायचं आणि असं असं त्याला प्रेस करायचं. आता अशा पद्धतीने मी त्याला पाणी लावून घेतलेलं आहे आणि आता ही भाजी छान अशी थंड झालेली आहे. तर आता याच्यात कशी भरायची दाखवते. असं तळ हातावर उचलायचं आहे आणि आता ह्याच्यात भाजी घालायची आहे. 1 टेबलस्पून अशी इतकी घाला आणि हे दोन्ही असं जॉईंट करायचं. अगदी झटपट असं पॅक होतं ते पाण्याचं ओलावा असल्यामुळं. किंवा मग तुम्ही कॉर्नफ्लॉवर लावून पण पॅक करू शकता. कॉर्नफ्लॉवर पाण्यात घालायचं आणि ते असं बाजूने लावायचं. तर त्याच्यापेक्षा ही सोपी पद्धत आहे. आणि असं
आता आपण हे ब्रेडच्या कडा काढून घेतल्या होत्या, त्याचे हे क्रम्स तयार करून घेतले. म्हणजे त्या कडा सगळ्या मिक्सरमधून छान अशा बारीक फिरवून घेतलेले आहे. तर बटन असं बंद चालू करत केलं ना की तो मस्त असा ब्रेड क्रम्स तयार होतात. तर आता हा जो रोल बनवलाय आपण तो याच्यामध्ये असा फिरवायचा आहे. त्याच्याने काय होतं, क्रिस्पी असा छान रोल तयार होतो. आता आपण हे तळून घेणार आहे. अशा प्रकारे सगळे मटार रोल मी आता बनवून घेतलेले. आता याला डीप फ्राय करूया. आता गॅसवर मी पॅन ठेवलाय आणि त्याच्यात तेल घातलेलं आहे. तर आता मी त्याच्यात रोल सोडते. तेल असं कडक तापलंय पण मीडियम गॅस करा. आता 1 मिनिट भर असं छान असं डीप फ्राय करून घ्यायचंय आपल्याला. तर हा ब्राऊन ब्रेड असल्यामुळं याचा थोडासा असा गोल्डन कलर आलेला आहे. तर छान असं अगदी 1-अर्धा सेकंदात आपले मस्त असे रोल तयार होतात. मस्त कुरकुरीत असा आणि सुगंधाने खूप छान आलाय. तर अशा पद्धतीने छान आपले मटार रोल तळून झालेले. आता मी हे काढून घेते. हे टिश्यू पेपरवर ठेवा म्हणजे काय होईल, त्याच्याने तेल त्याच्यात ऑब्झर्व होईल आणि बिलकुल तेलकट लागणार नाही. तर अशा प्रकारे मटार रोल खाण्यासाठी तयार आहे. तर ह्याच्या आवाजावरूनच असं वाटतं एकदम खूप सुंदर असे क्रिस्पी तयार झालेले. तर तुम्हाला एक मी कट करून दाखवते. हे पहा किती सुंदर झालेले आणि खूप छान असे दिसत आहेत आणि टेस्टी पण असणार आहे. तर तुम्ही हे नक्की ट्राय करा आणि अन्नपूर्णा तो किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.